रक्षी ही सुस्वर आहे आळविते। ह्या संसारात राहूनही विरक्त जीवन जगणारा संत तुकाराम महाराजांचे बोल आहेत। आपल्यासारख्या चालत्या बोलत्या माणसांपेक्षा गावाच्या जंगलातील वृक्षवेली तुकारामांना आपल्याशा वाटतात। मानवी जगातील क्रोध, लोभ, मद, मोह अशा विकारांपासून दूर असणारे वृक्षवेली तुकारामांना जास्त आवडतात, कारण त्याच्या सहवासातच या महान भक्ताला आपल्या मनाशी संवाद साधता येतो। आणि अशाच काही गोष्टी सांगण्यासाठी राज्य महाराष्ट्र, जिल्हा कोल्हापूर, तालुका हातकणंगले, गाव चंदूर आणि कुमार विद्या मंदिर चंदूरचा विद्यार्थी अक्षय सागर मुंगसोळे तुमच्या समोर विषय घेऊन येत आहे वृक्षवल्ली आम्हा सोयरे। अंगणातल्या तुळशीपासून परसातल्या पालेभाज्यांपर्यंत, अंगणातल्या तुळशीपासून परसातल्या पालेभाज्यांपर्यंत, शेतातील अन्नधान्यापासून जंगलातल्या वनौषधींपर्यंत, गवताच्या तृणापासून ते वनातील महागाय वृक्षांपर्यंत या सर्वच वनस्पतींनी मानवी जीवनाला सधनता व संपन्नता प्राप्त करून दिली आहे। संत तुकाराम महाराज वृक्षवेलीची महती सांगताना म्हणतात, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, सुखात आनंद सगास आणि दुःखात विश्वास असतात। पण वृक्षवल्ली सारखे हे सोयरे तर मानवाबरोबरच प्रत्येक सजीवाला जगण्यासाठी श्वास देतात। ऊर्जेसाठी इंधन, सुगंधासाठी चंदन, ऊर्जेसाठी इंधन, सुगंधासाठी चंदन, जनावरांना चारा, आभाळाच्या मेघांना गारगार वारा आणि या पर्यायाने सृष्टीसाठी जलधारा ही सारी कृपादृष्टी वृक्षवल्लीचीच। याच वृक्षवल्ली सजीवांना जगण्यासाठी प्राणवायू देतात, मानव व इतर प्राण्यांची भूक भागवतात, धनधान्याच्या माध्यमातून संपन्नता व फुलदाण्याच्या रूपाने प्रसन्नता बहाल करतात, जमिनीची धूप थांबवण्यासाठी वृक्ष मदत करतात, आयुर्वेद शक्तीने अनेक रोगांपासून मानवाला मुक्ती देतात। अशा प्रकारे वृक्षवल्ली मानवी जीवनाचे प्रत्येक अंग आणि प्रत्येक क्षण व्यापून टाकतात। म्हणूनच वृक्षवल्ली ही मानवाची जीवनदायिनी आहे। वृक्ष हेच मानवाचे संजीवन सगळे सोयरे आहेत। आज मात्र मानव अनमोल वृक्षवल्ली स्वतःपायी नष्ट करत आहेत। अनेक जंगले तोडली जात आहेत। नष्ट होत चाललेल्या वनांबरोबर अनेक पशुपक्ष्यांची कुळं नष्ट झाली। काळ्या धरणी मातेच्या कुशीत सिमेंटची जंगले उभारली जात आहेत। प्रदूषणात प्रचंड वाढ झाली आहे। शुद्ध हवेची वानवा आहे। या वाढत्या प्रदूषणाला रोखायचे असेल तर वृक्षतोड थांबवले पाहिजे, वनाला लागणारे वनवे रोखले पाहिजेत, रिकाम्या खासगी सार्वजनिक जागेवर वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन केले पाहिजे। शाळेत सुरू झालेल्या पर्यावरणाविषयी फक्त प्रकल्पापुरता मर्यादित न राहता तो विद्यार्थ्यांच्या कृतीतून प्रत्यक्ष प्रभावित झाला पाहिजे। प्रत्येक भारतीयाने आपल्या वाढदिवसानिमित्त एक झाड लावून त्याचे संगोपन केले तर वृक्षवल्ली नंदनवन उभं राहायला वेळ लागणार नाही। त्यासाठी ते काय करतात असा विचार करण्यासाठी तर मला काय करता येईल असा विचार करूया आणि कृतीला स्वतःपासून सुरुवात करूया। वृक्षांचे मानवी जीवनात खूप महत्व आहे। तासभर ऑक्सिजन डॉक्टर आपण देव मानतो, पण जी वृक्ष आपल्याला आयुष्यभर ऑक्सिजन पुरवतात त्यांची मात्र आपण कदर करत नाही, त्यांना किंमत देत नाही। वृक्ष व मानव ही एकाच विद्यार्थ्याची लेकरं, पण आज माणूस निसर्गापासून दूर गेला आहे। स्वतः केलेल्या प्रगतीमुळे त्याच्यातील अहंकार वाढला आहे। मला काहीही अशक्य नाही असे तो मानतो। याच निसर्गामध्ये आपण वाढलो आहोत हे तो विसरून गेला आहे। याच वृक्षवल्लीच्या सानिध्यात नित्य विहार करणाऱ्या ऋषीमुनींनी वेद रचले। जो वृक्ष लाविती सर्व काळ त्या चित्रांचे शल्लाळ, जे वृक्ष लाविती सर्व काळ त्या चित्रांचे शल्लाळ, जे ईश्वर अर्पित फळ नाना विध निर्मळ, जे ईश्वर अर्पित फळ नाना विध निर्मळ। वृक्षांचा प्रत्येक अवयव मानव व इतर सजीवांना उपयुक्त आहे। वृक्ष भेदभाव करत नाहीत, ते सगळ्यांना समान वागणूक देतात। अगदी त्याच्या अंगावर घाव घालणाऱ्या कुऱ्हाडीचे पातीही तो सुगंधित करतो। सुखे आम्ही होतो पाहता निसर्गाचे चित्र, सुखे आम्ही होतो पाहता निसर्गाचे चित्र। वृक्षवल्ली आम्हा सोयरे वृक्ष आमचे मित्र, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वृक्ष आमचे मित्र, वृक्ष आमचे मित्र। धन्यवाद।